नमस्कार. आज आपण करणार आहोत गावरान अंड्याची रस्साभाजी. रस्साभाजी करताना खूप वेळा अंडे शिजायला घातल्यावर अंडे फुटतात. त्यासाठी आपण अंडे फुटून बल्क बाहेर येऊ नये म्हणून आपण एक ट्रिक करणार आहोत. गॅसवर पातेल्यात पाणी ठेवू, त्यात थोडंसं मीठ घालायचं, मग अंडे शिजायला ठेवायचे. असे केल्याने अंडे फुटत नाहीत व त्याचा बल्क बाहेर येत नाही आणि अंडे टरफलाला पण चिकटत नाहीत, अगदी व्यवस्थित होतात. आता याला आपण झाकून 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊ. आता आपण साहित्य पाहू. तीळ, लसूण, खोबरं, धने आणि जिरे, कांदा, अद्रक. प्रथम आपण गॅसवर 2 चमचे धने, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे तीळ भाजून घ्यायचे आहे. हे भाजून याचा मसाला घातला की अंड्याला चव खूप छान येते. आपल्याला इतर कुठलाही मसाला वापरायची गरज पडत नाही. त्यामुळे याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आहे. मसाला भाजला की काढून घ्यायचे आहे. आता याच्यात परत आपण कांदा भाजून घेऊ, खोबरं भाजून घेऊ. खोबऱ्याला जास्त करपावायचं नाही, थोडंसं लालसर झालं की काढून घ्यायचे आहे. तुम्ही असं भाजून घेऊ शकता किंवा चुलीत जाळावर पण भाजून घेऊ शकता, पण जास्त प्रमाणात भाजायचं नाही. जास्त भाजलं तर करवट लागते. आता आपले खोबरे पण भाजून तयार झाले आहे. आता आपण यात उभा लांबका चिरलेला एक कांदा घेतलेला आहे. कांद्याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचे. थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजतो व करपत नाही. खूप वेळा अंडे करत असताना 9-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून खमंग छान लालसर भाजून घ्यायचे आहे. आता आपल्या कांद्याचा कलर बदलत आहे, तो भाजत आलेला आहे. आता याला आपण काढून घेऊ. कांदा लाल झाला की काढून घ्यायचा आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात तीळ, जिरे आणि धने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. अगोदर सगळं मिक्स केलं तर व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून अगोदर याची पूड बारीक करून घ्यायची आहे. याच्यातच आता आपण खोबरं घालून ते पण बारीक वाटून घेऊ. आता खोबरं पण बारीक झालं आहे. कांदा, अद्रक, लसूण याला पण त्यातच घालून वाटून घ्यायचे आहे. हे मी असे एकदा का वाटून घेतले आहे, तर याचं मिश्रण बारीक व्हावं म्हणून वाटून घेतलेले आहे. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. गॅसवर एक पातेलं ठेवू, त्यात 4 चमचे तेल घालू. तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की छोटा चमचा जिरे, आणि त्यात आपण वाटण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे. या मसाल्याला पण चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. गॅस थोडा मंद ठेवायचा आहे. त्याच्यावर व्यवस्थित छान भाजून घेते. मसाला जर थोडा कोरडा वाटत असेल तर आपण थोडं त्यात 2 चमचे पाणी घालायचं व परत मसाला सर्व परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतला पाहिजे. ज्यावेळेस आपण रस्साभाजी करतो, खूप वेळा अशी होते की रस्सा एकीकडे, अंडे एकीकडे खूप पातळ होते. अशी होऊ नये म्हणून आपण एक आज ट्रिक करणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. खूप चविष्ट आणि छान भाजी होते. अजिबात पातळ होत नाही. मसाल्यामुळे आणि त्या घातलेल्या पदार्थामुळे रस्सा एकदम दाटसर होतो आणि चवीला पण छान लागतो. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा घरचा काळा मसाला घरी बनवलेला आहे, तो मी घालत आहे.
छोटा चमचा हळद. आता याला पण आपण मिक्स करून थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे आहे. आता मसाला आपला चांगला कडेने तेल सोडत आहे. मसाला आपला तळून झालेला आहे. त्याच्यामुळे याच्यात जे पाणी घालायचं आहे ते अगोदर गरम करून घ्यायचे आहे. मी साईडला गॅसवर पाणी गरम करून घेतले आहे. ते पाणी आता आपण घालून घ्यायचे आहे. थंड पाणी घालायचे नाही. थंड पाणी घातले तर चव छान लागत नाही. त्यामुळे पाणी गरम करूनच घ्यायचे आहे. आता याला आपण चांगली एक उकळी येऊ देऊ. आता आपण जे घालणार आहे ते आता तुम्हाला दाखवते. आता याच्यात दाटसरपणा येण्यासाठी आपण 2 चमचे ज्वारीचे पीठ घेतले आहे. त्यात पाणी घालून त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे. असे जर आपण पाण्यात घातले तर गुठळ्या होतात, म्हणून अगोदर आपण स्लरी बनवून मग रश्श्यात घालायचे आहे. याच्यामुळे रश्श्याला दाटसरपणा येतो आणि चवीला पण खूप छान लागते. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूप जण बेसन पीठ, डाळीचं पीठ पण घालतात. त्याच्यापेक्षा ही वेगळी पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. याच्यामुळे दाटसरपणा येतो, चवीला पण छान लागते. आता यात आपण चवीनुसार मीठ घालू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हा आपला रस्सा रेडी झाला आहे. आता यात आपण उकडून घेतलेले अंडे घालू. आता अशा मीठ घातल्यामुळे हे पहा, अंडे अजिबात चिकटत नाहीत. टरफलाला अंडा अजिबात चिकटत नाही. अंडे पण फुटलेले नाहीत. नाहीतर खूप वेळा शिजताना अंडे फुटतात आणि त्याचं पांढरं सर्व बलक बाहेर येते. त्यामुळे ते अंडे खायला पण छान लागत नाहीत. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. त्यात मीठ टाकायचे आहे आणि असे उभे 4 भाग करायचे आहेत. असे करून सोडले की यात सर्व मसाला तिखट मीठ जाऊन बसते आणि चवीला खूप छान लागतात अंडे. त्याच्यामुळे असे थोडंसं कट करून अंडे घालायचे आहेत. आता आपला गावरान अंड्याचं रस्सा भाजी तयार आहे. ती खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. चवीला एकदम छान झाली आहे. याला तरी पण किती छान आलेली आहे हे पहा. आणि खूप पातळ नाही, खूप छान झालेला आहे आपला हा रस्सा. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला पण खूप छान लागतो.